महायुती सरकारने निवडणुकीमध्ये कर्ज माफीचं आश्वासन दिलं होतं आणि अर्थसंकल्पातच 30 जूनपर्यंत महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांचं जे काही अहवाल आलेला आहे त्या अहवालाच्या निकषानुसार कर्ज माफी करण्यात येईल अशा पद्धतीचं घोषणा अर्थसंकल्पातच झाली आहे आणि त्यामुळे ही काही नवीन घोषणा नाही आहे आणि जे वचनं आम्ही महाराष्ट्राच्या जनतेला विधानसभेच्या निवडणुकीत दिले होते ते प्रत्येक वचनं आम्ही टप्प्याटप्प्याने पूर्ण करत आहोत आणि पुढील 5 वर्षात सर्व वचनं आम्हाला पूर्ण करायची आहे। शेतकऱ्यांच्या दृष्टीने महायुती सरकारने जो निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाला कुठल्याही आचारसंहितेची अट मला वाटत नाही, कारण की आपण ही घोषणा अर्थसंकल्पात केलेली आहे, ती रेकॉर्डवर आहे आणि तरी देखील अशा पद्धतीचा काही एखादा प्रश्न उद्भवला तर निवडणूक आयोगाची परवानगी घेऊ आणि परवानगी घेऊन त्यानुसार राज्याच्या शेतकऱ्यांना दिलासा देऊ। सध्या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात खरं तर शेतकऱ्यांचा मुद्दा तर आहे, पण अवकाळीचा मुद्दा देखील आहे। अवकाळी शेतकऱ्यांना जे फेब्रुवारीमध्ये अवकाळी पाऊस पडला होता त्याच्या नुकसान भरपाई संदर्भात देखील आता मदत जी आहे ती जारी करण्यात आली। आपण बघा की जेव्हा जेव्हा जे नुकसान होतो शेतकऱ्यांचा सदैव शेतकऱ्यांनी एनडीआरएफ एसडीआरएफच्या निकषाच्या बाहेर जाऊन मदत केली। महाराष्ट्राच्या इतिहासात जे मदत शेतकऱ्यांना कधी झाली नाही ती मदत महायुतीच्या सरकारने केली। मागच्या काही महिन्यापूर्वी झालेल्या नुकसानीचं GR काल परवाच निघालेलं आहे। संकट येत राहतात, परंतु आपण या सर्व संकटाला समोर जाण्यासाठी सदैव सज्ज असतो। आपल्याकडे अर्थसंकल्पामध्ये एसडीआरएफ एनडीआरएफच्या निकषामध्ये त्यामध्ये एक वेगळ्या पद्धतीचा निधी आपण राखून ठेवतो। केंद्र सरकारचा निधी असेल, राज्य सरकारचा निधी असेल, जे नियमात बसत नाही त्याच्यासाठी अनेक स्टेट डिझास्टर डिक्लेअर आपण 6 स्टेट डिझास्टर डिक्लेअर केलेले आहे। सततचा पाऊस असेल, थंडी असेल, अशा पद्धतीची अनेक बाबी ज्या निकषात बसत नाही त्या सर्व आपण निकषात बसून शेतकऱ्याला कधी वाऱ्यावर सोडत नाही आणि महाराष्ट्राच्या इतिहासात कधी शेतकऱ्यांना जी मदत झाली नाही ती मदत सरकारने केली। कोरोनासारखं संकट आलं, आज आंतरराष्ट्रीय युद्धाचं संकट आहे। या सर्व संकटाला सामना करण्यासाठी देश हा एक असतो।